कमरेवर ठेवले. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अवतारात हातामध्ये धनुष्यबाण आहे, आदिशक्ती त्रिशूळ आहे, हनुमंतराय गदा आहे, परशुरामांच्या अवतारात तो परशु आहे. प्रत्येक अवतारात काही ना काही आहे. पण कृष्ण अवतारात सुदर्शन चक्र आहे, पण पांडुरंगाचा अवतार आणि हातात काहीच नाही. असं का? फार मोठं वैचारिक कारण असं आहे की वारकरी संप्रदाय हा शस्त्रप्रधान संप्रदाय नाही, तर तो शास्त्रप्रधान संप्रदाय आहे. इथं माऊली आमचे म्हणतात की खळांचा नाश करण्यासाठी आम्ही नाही आहेत, तर जे खळांची व्यंकटी सांडू, शास्त्रानुसार त्यांची बुद्धी आम्ही पालटू, त्यांना संपवण्याचा आमचा हेतू नाही. इथं शस्त्र नाही चालवायचं. मला सांगा, विसोबा खेचरांनी माऊलींना किती त्रास दिला. माऊलींमध्ये एवढी ताकद होती, नुसतं माऊलींनी वक्र दृष्टीने पाहिलं असतं तर विसोबा खेचर जागेवर भस्म झाले असते, राख सुद्धा सापडली नसती. पण वारकरी संप्रदायाचं इथं हेच ब्रीद आहे की संपवलं नाही, त्यांना बदलवलं आणि या ठिकाणी नामदेवरायांच्या गुरुस्थानी बसवलं. शास्त्रप्रधान आहे. कितीतरी यवन अंगावरी थुंकला, संपवला का त्याला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणून इथं शस्त्र नाहीये, इथं कमरेवर हात ठेवले आणि उभा आहे. उभं राहणाऱ्यांचे दोन प्रकार, एक बिनकामाचे उभे राहतात आणि एक काम करून दमल्यावर उभे राहतात. बरोबर एक नाही, बिनकामाचे असेच उभे राहतात, काही काम नाही, सहज उभे इकडं तिकडं बघतायत. पण जो खरं दमतो ना, तो जरा दम खाण्यासाठी असा उभा राहतो. बरोबर आहे की नाही? याच्या मागच्या अवतारात लई कामं केले हो देवाने, खूप कामं केले. सगळ्या अवतारात मोठमोठे कामं केले. कुठं युद्ध केले, कुठं दुर्जन संपवले, कुठं पृथ्वी रसातळातून आणली, कुठं काय केलं. म्हणून ह्या अवतारात मागचे कामं करून दमलाय ना, आता ह्या अवतारात म्हणे मी काहीच कामं करणार नाही, फक्त उभा राहील. पण ज्याला कामाची सवय राहते ना, तो उभा राहिला तरी ते काम काही ना काही करतच राहतो. एखादी बाई असते, लई कामाची सवय असते, घरातून दुसऱ्या शेजारीनी का जाते, तिथं गप बसावं ना. नाही, ती शेजारीन जो स्वयंपाक करत असेल ना, ही म्हणते आणा थोड्या पोळ्या मी लाटून देते. कामाची सवय आहे, ती कुठं गप बसत नाही. मी पांडुरंगाचं सांगते, तुमच्या शेजारणीचं नाही, त्याला कामाची सवय आहे. मग काहीच कामं या अवतारात घेतले नाही, तो भक्तांचीच कामं करायला लागला. काहीच काम नाही, मग कुणाचे काम करतो, न सांगता करी सर्व काम. म्हणून कटेवरती, म्हणून या ठिकाणी कर कसे आहेत, कटेवरती आहे. खऱ्या अर्थाने कमरेवर त्याने हात ठेवले. का कमरेवर हात ठेवले याचे अजूनही बरेच काही कारण आहे, त्याचं चिंतन आपण करू आणि समारोपाकडे जाऊ. तत्पूर्वी सगळ्यांनी वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे गोड असं भजन करायचंय. विठोबा